ह्याच्यामुळे काय व्हाय त्या गाडीचं नाव यायला मला शिबिर मध्ये गेलत बाय होय. आपण सोडलं बी नेलं बी मला कुणी आता माया ध्यानात राहते वेग बाय आता बरं. काकडे बापू आता बापू बरं तुम्ही सांगा. आमच्या इथले बरेचसे म्हणजे वाड्यातले ना प्रश्न होते. म्हणजे आमच्या भावाची एक बायको होती, त्यांचं बी ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन झालं. ते बी युवराज नाना काकडेने विश्वराज हॉस्पिटलमध्ये फ्री ऑफ कॉस्ट मध्ये केलं. परत तिथलं ऑपरेशन सक्सेस नाही झालं तरी ससूनमध्ये आहे ना, ससूनमध्ये बी आपल्याला द्यायला लागलं. तिथे गेल्यानंतर युवराज नानांनी स्वतः त्यावेळेस आरोग्य मंत्री राजेशजी टोपे जे होते तर त्यांना फोन करून तिथं लक्ष द्यायला लावलं होतं. ते बी आमच्यातलं ऑपरेशन सक्सेस गेलं. दुसरे बी असे एक दोन छोटे ऑपरेशन होते त्यावेळी युवराज नानांनी खूप मदत केली. आणि महिला वर्गामध्ये जेवढ्या आमच्या मावशी असतात त्यांच्यासाठी घरी गाडी पाठवून पुण्याला नेऊन शिबिरामध्ये ते ऑपरेशन करून परत घरी सोडलं. आणि चष्मा वाटप बी त्यांनी भरपूर केलेले. म्हणजे इलेक्शनच्या दृष्टीने इलेक्शन नसतं बी आधी त्यांनी भरपूर मदत केलेली आहे आम्हाला इथं. म्हणजे सत्ता नसतानाही त्यांनी सत्ता एवढी नसता कामं की नाही केलेत. त्यावेळेस ते ग्रामपंचायत सदस्य ठेवूरचे असून ते इथं नसता की सुद्धा इथं आमच्या इथं बरेच विकास कामं हे प्लेविंग ब्लॉक साठी बी त्यांनी भरपूर आम्हाला मदत केली. म्हणजे दलित वस्तीसाठी आमच्या इथं प्लेविंग ब्लॉक बसवायचं होतं तर त्यांच्या मार्फत आम्ही हे प्लेविंग ब्लॉक सुद्धा त्यांनी वरून निधी आणून हे त्यांनी केलेलं इथं. बरं मग काय वाटतं यंदा काय कोणी येईल निवडून? 100% युवराज नाना काकडेच येतील विश्वास आहे? विश्वास आहे.